तर फिल्मोराचा जो व्हिडिओ टाकला आपण पॉलिटिकलचा, त्याला तुम्ही खूप भरभरून प्रेम असं दिलेलं आहे, त्यामुळे मी अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे हा. तर ह्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी सांगणार आहे, त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे मी स्वतः तर तसंच करतो आहे. काय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आता पुढं सांगतो. जेव्हा आपण फिल्मोरामध्ये एडिट करेन ना, तेव्हाच मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगून टाकतो. आणि ज्यांनी अजून आपला अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल ना, तो बघून घ्या, कारण त्याच्यामध्ये मी फिल्मोराचं काय सांगितले तुम्हाला, काय काय ऑप्शन भेटतात बघायला तिथं. आता मी डायरेक्ट व्हिडिओ चालू करणार आहे. आधी फोटोशॉपमध्ये तुम्हाला सांगतो मी डिझाईन केलेली. तर ही डिझाईन केलेली मी अशी नॉर्मल, आणि ह्याच्यामध्ये दोनच बॅकग्राऊंड यूज केलेले आहेत आपण. तर इथं हे 1 आहे आणि इथं 2 आहे, दोनच ह्याच्यामध्ये मी ॲनिमेशन करून दाखवणार आहे. तर पहिल्यामध्ये आपण काय केलेलं आहे, सर्व हाईड करतो. साईज घेतली आपण 16:9 फुल स्क्रीनची. त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड बनवलेलं आहे. आता हे बॅकग्राऊंड कसं बनवलेलं आहे, हे जे बघताय ना तुम्ही वरती, तर हे वेगळं पार्ट आहे आणि खालचं वेगळं आहे. म्हणजे असं 2 बॅकग्राऊंड मिळून ना का मी एक बॅकग्राऊंड बनवलं आहे मर्ज करून थोडं, आणि त्याला ब्रश वगैरे मारलेले. आता हे बघायला थोडं वेगळं वाटतं, पण ते जेव्हा फोटो वगैरे लावले ना आपण आणि ॲनिमेशन केलं ना, तेव्हा ते लय भारी वाटतं. त्याला इफेक्ट पण बसणार आहे फिल्मोरामध्ये. आणि आता फोटोचं सांगतो. आता इथं बॅकग्राऊंडचा फोल्डर आहे ग्रुप. आता फोटोचं बघा. तर फोटोमध्ये काय केलं आहे, हा जो फोटो बघताय तुम्ही, तर ह्याला कलर बॅलन्स केलेला आहे. हा आपला ओरिजिनल फोटो आहे. तर बॅकग्राऊंडमध्ये जे कलर आहेत ना आपले, त्याला फोटो मॅच झाला पाहिजे. त्यामुळे मी कलर बॅलन्समध्ये इथं येल्लो वाढवलं आहे आणि इथं थोडं हे पण वाढवलं आहे रेड, त्यामुळे तो मॅच झालेला आहे पूर्ण. तसंच वरच्या फोटोला मी तेच केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक इफेक्ट दिसतोय ना तुम्हाला, फेसला जो इफेक्ट दिसतोय तुम्हाला, तर हे पोस्टराईज केलेले. तुम्ही इमेजमध्ये गेले ना ॲडजस्टमेंटमध्ये, तर इथं तुम्हाला इन्वर्टच्या खाली ना का पोस्टराईजचं ऑप्शन भेटतं. तिथून तुम्ही पोस्टराईज करू शकता. फेसला असं एक इफेक्ट पडतो, तर तिथून तो इफेक्ट दिलेला आहे मी. तर त्याच्यानंतर टेक्स्ट आहे. तर टेक्स्टला काय केलेलं आहे, सर्कल एक हे केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी टेक्स्ट थोडं अलाइनमेंट केलेलं आहे. आणि त्यानंतर परत वरती आपली जी बिल्डिंग आहे इमारत ते ॲड केले. आता बघा तुम्ही कसं दिसते. आता हेच आपल्याला ॲनिमेशन करायचं आहे फिल्मोरामध्ये. तुम्हाला मी आधी बोलले सर्व वेगवेगळं सेव्ह करून घ्यायचं. आता मी काय केलं आहे, आधी मी हे दोघांना एकत्र सेव्ह केलं होतं. आता मी हे वेगळं सेव्ह केलं आहे आणि हे वेगळं सेव्ह केलेलं आहे. त्यानंतर हे एवढं एकत्र सेव्ह केलं, हे वेगळं सेव्ह केलं, बॅकग्राऊंड वेगळं सेव्ह केलं. मी तुम्हाला पुढं दाखवूनच. आणि इथं दुसऱ्यामध्ये काय केलेलं आहे, बॅकग्राऊंडसोबत मी जास्त नाही खेळलो, नॉर्मल खेळलेलं आहे, म्हणजे नाही का थोडंसं हे केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये हे सर्व टाकलं टेक्स्ट वगैरे. हे लासो टूलने सिलेक्शन करून एक हे केलेलं आहे, असं हे बघा, लासो टूलनेच केलेले. मी सांगितलं होतं तुम्हाला फोटोशॉपचे जे पार्ट टाकले ना त्याच्यामध्ये. आणि फोटोला थोडं कलर बॅलन्स केलेलं आहे, जास्त नाही, नॉर्मल थोडा केलेलं आहे. हे बघा, तर असं काय केलं आहे मी. 2च बॅकग्राऊंड आहेत आपल्याकडं, आणि आता तुम्हाला जास्तच समजा 2 बॅकग्राऊंडमध्ये. ते सर्व तुम्हाला PNG सेव्ह करून घ्यायचे. आणि सेव्ह कशी करायची मी सांगतो परत एकदा तुम्हाला. बॅकग्राऊंड वेगळं सेव्ह करून घ्यायचं आहे, फोटो पण वेगळे सेव्ह करून घ्यायचे. फक्त खूप जण म्हणतात बॅकग्राऊंड सेव्ह होत नाही, PNG दिसत नाही फिल्मोरामध्ये. तर हे बॅकग्राऊंड असं PNGमध्ये सेव्ह नाही होणार आहे. खालचं तुम्हाला जे बॅकग्राऊंड आहे आपलं ओरिजिनल, ते पण असं हाईड करावं लागेल, त्यानंतर सेव्ह करावं लागेल. तर असं सर्व सेव्ह करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला आता दाखवतो. आता इकडे बघा तुम्ही, 1 नंबरला बॅकग्राऊंड आहे, 2 नंबरला पण फोटो आहे, 3 नंबरला फोटो. त्यानंतर आपण जे टाकलं प्रगतीचा प्रवास, ते असंच लाईनीने सेव्ह करून घेतले मी सर्व. आणि अजून एक महत्त्वाचं, हे सर्व जे दिसते ना तुम्हाला, जर तुम्ही फोटोला सेव्ह करत असाल PNGमध्ये आणि तुमची जर साईज वाढत असेल 50-60 MB, कधी कधी 80 पण MB वाढती, 50 म्हणजे वाढत राहते 10 MBच्या वर. आता हा फोटो बघा, जो क्लिक करतो मी प्रॉपर्टीजमध्ये, हा बघा किती दाखवते, 107 MB दाखवते. पण तो 107 MB नाही का पूर्णचं दाखवतो, म्हणजे पूर्ण आहे ना आपलं हे, ते पूर्ण 107 MBचं आहे. फक्त फोटो राईट क्लिक करतो मी आता, तर फोटो बघा 9 MBचा आहे. आणि आता हे 4 नंबरची PNG बघू, तर KB मध्ये. तर तुमचं KB आणि 1-2 MBमध्ये ठीक आहे, किंवा जास्तीत जास्त 5-6 MBमध्ये जास्त असेल तर तुमचा फिल्मोरा ना का 100% लॅग मारणार आहे. आणि हा फिल्मोरा मला ॲड आली होती ना, मी तिथून बाय केला होता, त्यामुळे त्याची फाईल नाही माझ्याकडं. आता मी ते इम्पोर्ट करतो सर्व. तर त्या मी काय सेव्ह केलेलं आहे तिथं नंबर टाकून, हे सर्व मी ओपन करून घेतो इकडं. आता इकडं सगळं ओपन झालेलं आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिलं बॅकग्राऊंडला टाईमलाईनवर घेऊन यायचं आहे.
ते टाईमलाईनवर काय कसं मी सर्व मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले ऑप्शन वगैरे बघायला भेटतात तुम्हाला वर ट्रान्झिशन इफेक्ट वगैरे. ते बॅकग्राऊंड आहे आपलं. आणि आता इथं साईड तुम्हाला ब्लॅक दिसते कारण साईज आपली परफेक्ट नाही. त्यासाठी मी फाईलमध्ये जाऊन इथं प्रोजेक्ट सेटिंगमध्ये जातो आहे आणि इथं पोर्ट्रेट साईज घेतो आहे म्हणजे आपल्याला जी पाहिजे ती आणि ओके करतो आहे. आता आपली साईज प्रॉपर आहे आणि इथं मी हे बॅकग्राऊंड घेतलेलं याला थोडं असं वाढून घेतो आहे जेवढं लागेल तेवढं. नंतर कमी वाटलं तर वाढू किंवा कट बी करू शकतो आपण. आणि आपल्याला हे जे दिसते तुम्हाला हे सरळ स्टार्टिंगला घेऊन यायचं आहे. आता ह्याच्यावरती आता हे आपलं बॅकग्राऊंड आहे हे पूर्ण प्लेन आहे. ह्याच्यावर आपल्याला इफेक्ट टाकायचा आहे. तर इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं खाली थोडं आलं ना तुम्ही तिथे तुम्हाला स्कॅनचं पण ऑप्शन भेटतं. आणि अजून एक महत्त्वाचं मी तुम्हाला काय बोललो होतो की एक टिप्स आहे. तर तुम्ही जर वेडिंगचे व्हिडिओ बनवत असाल ना आता कसं लग्नाचा बी सीझन चालू होणार आहे आणि त्यात पॉलिटिकल इलेक्शन बी आहे. तर इलेक्शनमध्ये तुम्ही सॉन्ग वगैरे ॲड करता त्याला बीट आहे आणि सॉन्ग पण तसंच येते मिक्सिंगमध्ये. त्याला कुठले बी ट्रान्झिशन इफेक्ट दिले ना तुम्ही हार्डवाले तर तुम्ही बीट टू बीट लावले ना तरी ते मॅच होणार आहे. कारण सॉन्ग तसं आहे म्हणलं ते बीट मॅच होतात आणि प्रॉपर दिसतं. पण लग्नाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हार्ड ट्रान्झिशन इफेक्ट यूज नका करू. स्मूथवाले यूज करा म्हणजे जसं तुमचं सॉन्ग आहे सायलेंट वगैरे. आता इथं मी ॲड करून नाही दाखवणार आहे स्ट्राईक येतं म्हणून. त्यामुळं तर सायलेंट सॉन्ग आहे तुमचं कोणतं तरी मराठी किंवा हिंदी तर ते सायलेंट असतं वेडिंगचं आहे त्यामुळं त्याला हार्ड इफेक्ट चांगले नाही दिसत आहे. त्यामुळे त्याला स्मूथवाले इफेक्ट तुम्ही लावू शकता. तेवढंच सांगायचं होतं तुम्हाला. आता आपण इथं ह्याच्यावर एक इफेक्ट लावूया. आता इथं स्कॅन इफेक्ट तुम्हाला दाखवले ते हे नाही यूज करणार आहे आपण. इथं लाईटमध्ये जाणार आहे. तर लाईटमध्ये नाही का थोडं तुम्ही खाली आले ना इथं तर इथं तुम्हाला खूप असे ओव्हरलीवाले इफेक्ट भेटतात जे आपण यूट्यूबवरून डाउनलोड करून ओव्हरली देतो स्क्रीन देतो तेच तुम्हाला इथं बघायला भेटतं. त्यामुळं का आपण एक्स्ट्रा डाउनलोड नाही करणार आहे. अगं ते लाईट लीकचं आहे ह्याला समजा ड्रॅग केलं उचलून हे बघा असा इफेक्ट क्रिएट होतो आहे. किंवा मला जो आवडतो मी जो मागाशी टाकला आहे का व्हिडिओला माझ्या तर तो हावाला होता. तर हे बघा किती भारी इफेक्ट पडलेला आहे. आपलं मेन बॅकग्राऊंड हे नंतर हे टाकलं बघा कसा इफेक्ट क्रिएट होतो. इथं ऑपिसिटी बी तुम्ही कमी करू शकता तुम्हाला जेवढी लागेल. आता हे 0 केलं बघा बॅकग्राऊंड पूर्ण आपलं वेगळं दिसतंय. जसं मी वाढवन ना ते बघा तर हे पूर्ण 100 ठेवून ह्याला मी असं लावून घेतो आहे पूर्ण लास्टपर्यंत. आता हे आपलं बॅकग्राऊंड आहे त्याच्यावर ते सॉफ्टचं मी एक इफेक्ट मारलेलं आहे. आता परत मीडियामध्ये आपले काही तर इम्पोर्ट केलेले PNG आहेत. आता हे झालं. आता आपल्याला काय करायचं आहे बॅकग्राऊंडला बी इफेक्ट मारायचा आहे. त्यासाठी मी ट्रान्झिशन इफेक्टमध्ये नाही का ट्रेंडिंगमधला जो लाईट लीकवाला इफेक्ट आहे ना तो देणार आहे. तसा जशी लाईट इकडं जाते ना तसंच लगेच मी इथं हे पुणे जिल्हा परिषदचं आहे ना PNG तिला घेऊन आलेलो आहे. ते इथं बघू शकता ही PNG आलेली आहे. तर हिला काय करायचं आहे सर्वात पहिलं साईज वाढवून घ्यायची आणि अशी खाली घेऊन येते मी PNGला. परत थोडी साईज वाढवते थोडं वर घेऊन जाते आणि एका साईडला इकडे घेऊन जातो मी असं. आता मी काय करणार आहे एक की फ्रेम ॲड करणार आहे. थोडं इकडे घेऊन गेलो आहे मी तुम्ही बघितलं असेल थोडं इकडे घेऊन गेलो आहे. तर इथं की फ्रेम ॲड करणार आहे. थोडं इकडं पुढे येऊन इकडं असं घेऊन येणार आहे. आता आपण प्ले करून बघू. तर तुम्ही बघितले तर लाईट जशी इकडे गेली ना तसं आपलं इफेक्ट तयार झालेलं आहे तिथं की फ्रेमचं. लगेच ते मूव करायचं तर लगेच ते इकडं हे झालेलं आहे की फ्रेममुळं हे बघा असं. तर हे आपल्याला थोडं इकडे घेऊन जायचं आहे. जवळ पण नको. जसा इफेक्ट संपला ना आपला तर लगेच ते इकडून असं येईल. अगं तर पूर्ण ब्लॅक दिसतं. इफेक्ट गेला तर इथंच राहू द्या ह्याला. त्यानंतर ट्रान्झिशन इफेक्टमध्ये त्या फेड व्हाईटचा इफेक्ट आहे ना तर तो त्याच्यावर देतो आहे मी हे बघा असं. आणि हे थोडं पुढं आलं ना आता ह्याला लास्टपर्यंत घेऊन जाऊ कारण आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे बॅकग्राऊंडसोबत. हे जसं इथं थांबले नाही ही बिल्डिंग पुणे जिल्हा परिषदची त्याच्यावर लगेच तुम्हाला काय करायचे हा फोटो ॲड करून घेतो मी. तर हा फोटो मला खाली पाहिजे आणि हे वरती पाहिजे तर मी त्याला वर घेऊन जातो असं. फोटो खाली आला आहे आपला. फोटोला पण मी लास्टपर्यंत घेऊन जातो आहे. तर हा फोटो आहे ना तर हा बरोबर सेट केलेला आहे मी आधीच फोटोशॉपमध्ये त्यामुळे तो बरोबर तिथंच आहे. सर्वात पहिलं तुम्हाला की फ्रेम ॲड करावं लागेल इथं
असा झूम करायचा, नंतर इकडं पुढे येऊन रिसेट करायचे. आता बघू आपलं कसं दिसतंय. तर तुम्ही बघितलं, पण आपला फोटो नाही का थोडा लईच लेट येतोय, एवढा लेट नको आहे. आता मी काय ह्याला डिलीट करून परत की फ्रेम ॲड नाही करणार आहे, ह्याच पॉईंटला थोडं जवळ घेऊन जाणार आहे असं. आणि आता प्ले करून बघू आपण. तर हा फोटो आला ना, लगेच हा दुसरा फोटो मला आणायचा आहे, त्यासाठी तो पण मी उचलून टाकला. तर त्याला पण इथं की फ्रेम ॲड करणार आहे. झूम करून घेऊन थोडं पुढं जाऊन रिसेट करतो. आता आपण दोन्ही बघू कसं दिसतंय. आता हा फोटो आपल्याला लेट येतोय म्हणून त्याला पण थोडं जवळ घेऊन जाऊ. आता प्ले करू. तर आता ओके. आता आपलं राहिलं तिसरं हे. तर हे सगळ्यात वरती पाहिजे मला. आणि ह्याला पण मी काय करणार आहे, लास्टपर्यंत घेऊन जाणार आहे. ह्याला पण मी की फ्रेम ॲड करणार आहे. असं झूम करणार, ह्याला जरा फास्ट इफेक्ट देणार, थोडं पुढं जाऊन रिसेट मारतो. आता आपण बघू कसं दिसतंय. तर ओके. आता हे सर्व आल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता ही जी पुणे जिल्हा परिषदचं आहे ना, ह्याला मी थोडंसं वर घेऊन जातो. इथं की फ्रेम ॲड होते, थोडं वर घेऊन जाऊ असं. ही जी साईज थोडी वाढवूया, परत थोडं वरती घेऊन जाऊ असं. फक्त आपलं खालचं कट झालेलं दिसलं नाही पाहिजे. आता आपण प्ले केलेले. आता बघा कसा इफेक्ट क्रिएट होते. इफेक्ट क्रिएट होते म्हणजे ॲनिमेशन होते, ते बघा तुम्ही फक्त. लॅग मारते पण मी करतोय तुमच्यासाठी, कारण तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप सपोर्ट दिला त्यामुळं. आता हे झालं, सर्व आलं. ह्याच्यानंतर आपण काय करू, वरती एक अजून एक इफेक्ट टाकूया. तर हा नको, दुसरा टाकून बघू आपण. हा वाला बघूया. सर्व ॲनिमेशन येऊन थांबलं ना, सगळं लावून झालं आपलं. मग आपण टाकतोय. हे पण ओके वाटते. ह्याची ऑपिसिटी कमी करून बघू आपल्याला पाहिजे केवढं, किती काय, किंवा अजून दुसरे पण आहे. असं नाही की एकावरच आहे, दुसरे पण टाकून बघू आपण. हा लावून बघू आपण. हा पण भारी वाटते. ह्याची ऑपिसिटी कमी करू, स्पीड पण कमी करू आणि हाच लावून टाकू. आता इथनं स्टार्ट करू आपण. ऑपिसिटी कमी, फिल्टर कमी करूया, ऑपिसिटी वाढूया. तर हे सर्व झालं. आता बॅकग्राऊंड आहे ना आपलं, बॅकग्राऊंड सर्वात पहिले ना काय, ह्याला ऑल सिलेक्ट करून ह्याला मला की फ्रेम ॲड करायची. मी की फ्रेम काय ॲड करतो, मी दुसरा बी इफेक्ट लावू शकतो, पण मी की फ्रेम ॲड करूनच ह्याची ऑपिसिटी कमी करणार आहे पूर्ण अशी. हे बघा. आणि हे बॅकग्राऊंड आहे आपलं बॅकग्राऊंड. तर त्याला हे दुसरं जे बॅकग्राऊंड आहे ना, ते ॲड करून टाकणार आहे असं. ह्याची साईज वाढवून घेतो अशी. ह्या दोघांच्या मध्ये एक ट्रान्झिशन इफेक्ट ॲड करायचा आहे. हा लेन झूमचा ॲड करू. हे बघा हवाला. किंवा मग अजून थोडं इथं कलर टाकतो. तर कलरमध्ये नाही का इथं थोडे कलर डिस्टन्स वगैरे, तर हे पण ॲड करून बघू कसं दिसतंय. हा पण नाही चांगला, आपण दुसरा बघू. तर डिलीट करतो मी. ट्रान्झिशन म्हणजे जे ट्रेंडिंगला आहेत ना, ट्रेंडिंगवाले, तेच आपण यूज करून बघू. आता हा वाला बघू. हा मला भारी वाटते. हे बघा हा वाला भारी आहे. पण ह्याच्यामध्ये विषय काय होतोय,
आपल्याला जे हे बॅकग्राऊंड आहे थोडं पुढं घेऊन यावं लागेल, कारण इथं आपण की फ्रेम ॲड केली, ऑपेसिटी कमी केली आहे सर्वांची. आता आपण प्ले करून बघू. लय झालं, थोडं अजून जवळ घेऊन जाऊ असं. आता फायनल बघू आपण कसं दिसतंय. आलेला विषय, आपला विषय क्लिअर झालेला आहे. आपण काय केलं आहे, ह्याला बॅकग्राऊंडला इथं ट्रान्झिशन इफेक्ट ॲड केलेला आहे, ट्रेंडिंगमधला झूमवाला इफेक्ट ॲड केलेला आहे. आणि थोडं मी बॅकग्राऊंडला पुढं घेऊन आलेलो आहे. इथं बघू शकता, इथं आपण सर्व ऑपेसिटी कमी केली आणि त्याच्यात थोडं पुढं बॅकग्राऊंडला ओढून घेतलेलं आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो मी बघा, एवढं पुढं घेतलं आणि त्यानंतर इफेक्ट मारला आहे. हे जर इथपर्यंत असतं, इथं इफेक्ट जर दिला असता ना मी, तर आपल्या फोटोवर प्रॉब्लेम आला असता. त्यामुळे मी थोडं पुढं घेऊन घेतले. तुम्हाला समजलं असेल मला काय बोलायचं आहे. आता मी तर तुम्हाला प्ले करून दाखवतो. हे बघा, आपले सर्व फोटो गेले, बॅकग्राऊंडला पुढं घेतले, त्यानंतर इफेक्ट पडले, त्यामुळे ते प्रॉपरमध्ये दिसतंय. जर मी जिथं फोटो कट केले तिथंच जर हा इफेक्ट दिला असता ह्या दोघां बॅकग्राऊंडच्या मध्ये, तर फोटोचं बॅकग्राऊंड जाऊन पूर्ण ब्लॅक ब्लॅक दिसलं असतं. त्यामुळं मी तसं केलेलं आहे. आता आपण काय करूया, पुढचं जे बॅकग्राऊंड आपलं आलेलं आहे तर तिथं मी हे ॲड करतो असं. आता सर्व ॲड करतो, लास्टला इफेक्ट देऊ. ह्याला पण मी शेवटी घेऊन जातो कोपऱ्यात आणि ह्याला पण की फ्रेम ॲड करून ह्याला देतो ढकलून खाली आणि ह्याला परत थोडं पुढे येऊन रिसेट करतो, म्हणजे हे खालनं वर येईन असं. हे बा असं खाल्लं तर लय सुलो येते. याला पळू जरा पुढं घेऊन येऊ की फ्रेम. हे बघा, हा असं आलं. त्यानंतर आपला फोटो, हा फोटो आपल्याला खाली पाहिजे, खाली घेऊन येतोय. फोटो बरोबर सेट आहे, फक्त मी लास्टपर्यंत घेऊन जातोय. हा फोटो सेट आहे, पण ह्याला मला काय करायचं की फ्रेम ॲड करून ना झूम करून झूम करायचं आहे त्याला असा आणि थोडासा खाली आणायचं आहे आणि त्याला मी थोडं रोटेट करणार आहे असं आणि पुढे येऊन परत सरळ करून हे करून परत पुढे येऊन थोडं असं वर घेऊन जाऊन परत त्याची साईज थोडी कमी करणार आहे अशी, जेवढी लागन तेवढी मला. आता तुम्ही बघितलं असेल तर 3 की फ्रेम ॲड केलेत मी. सर्वात पहिलं इथून प्ले करून दाखवतो. हे असं बॅकग्राऊंड खालनं वर आलं, त्यानंतर हा फोटो असा येऊन स्लो आला आहे खूप, एवढा स्लो नको आहे आपल्याला. त्यानंतर सरळ खाली जाऊन थोडा वर जाऊन छोटा झालेला आहे, पण एवढं स्लो नको आहे. त्यामुळे ह्याला परत ह्याला क्लिक करून थोडं जवळ आणतो आहे. इथं टाईमलाईनमध्ये बघा, ह्याला पण जवळ आणतो आहे. आता प्ले करतो तर खूपच स्लो येते, अजून थोडं जवळ आणतोय. ह्याला पण जवळ आणतोय, आता बरोबर होईल. तर असं आलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्या वरचं नाही का टेक्स्ट मी टाकून घेतोय असं, तोंडावर आले पूर्ण. परत पुढं जाऊन मी थोडा फोटो असा खाली आणतोय, साईज कमी करतोय अशी, थोडा खाली आणून इकडे घेतोय असं. त्याच्यानंतर थोडं पुढे मग टेक्स्टला मी आणणार आहे, कारण फोटोच्या तोंडावर टेक्स्ट नाही आलं पाहिजे ना आपलं. त्यामुळं असा फोटो आला आपला, त्यानंतर टेक्स्ट येणार. टेक्स्टला मी ना आता तो कलरवाला देतोय, ब्रशवाला इफेक्ट. इथं कलर सर्च केलं ना मी, तर तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये कुठले कुठले इफेक्ट तुम्ही मारू शकता ते दिलेत. आता हा मी ब्रशवाला इथं अप्लाय करतो ह्याला. हे बघा असा असा इफेक्ट झाला. लगेच त्याच्या खालचा जो इफेक्ट आहे ना आपला तो येणार आहे. तर हे नाव ॲड करतो मी असं. त्यानंतर लोगो आहे, तो लोगो ॲड केलेला आहे आणि ह्याला
कलरमध्ये तुम्ही थोडंसं इथं पाहिले नाही, द ब्रशचा एक इफेक्ट आहे ब्रश अँड इंकचा, तर दोघांना मी इथं असं टाकून देणार आहे. आता आपण प्ले करू. इथून हे असं वर आलं, त्यानंतर हा फोटो असा येणार आहे, त्यानंतर वरचं नाव, आणि हे बघा हे असं नाव आलं आहे. सेम असाच व्हिडिओ मी बनवलेला आहे, पण ह्याच्या बॅकग्राऊंडला आपण इफेक्ट टाकणार आहे. इफेक्टमध्ये जाऊन लाईट इफेक्ट ॲड करणार आहे. तर ह्याच्यामध्ये मला जो आवडेल ना, समजा हा वाला एक चांगला दिसतोय, तर हा मी इथे ॲड करतोय बॅकग्राऊंडच्या खाली, जिथून आपलं बॅकग्राऊंड स्टार्ट झालं तिथून ऑपोसिटी कमी. आता आपण स्टार्टिंगपासून चालू करू. तर स्टार्टिंगपासून ॲड केलेलं आहे, मी चालू केलं आहे, तुम्ही बघा फक्त. आता तर ही लाईट आहे ना, ही खूपच जास्त दिसते. आणि जो फोटो आपला आलेला आहे, फोटो हा फोटो, तर फोटोला मी स्टार्टिंगला एक ट्रान्झिशन इफेक्ट ॲड करणार आहे. ट्रेंडिंगमधलाच कोणता तरी खाली शोधतो, जो चांगला वाटेल तो देणार टाकून. हा राऊंडवाला टाकून बघतो, तर नाही चांगलं वाटत. हा वाला बघू टाकून. तर हा पण नाही चांगला, नॉर्मल पाहिजे ना आपल्याला. लाईटवाला बघू टाकून कसं दिसतोय. तर ओके, फक्त लास्टवाला जो बॅकग्राऊंडला टाकला ना, तो नको आहे आपल्याला, तो डिलीट करू. त्याच्या जागी एक असा दुसरा ॲड करून बघतो. तो पण नको, आपल्याला जसं बॅकग्राऊंड आहे ना तसंच पाहिजे. तर आपण हा बघू कसा दिसतोय. हा वाला चांगला दिसेल, हा टाकतोय मी. फायनल, फुल अँड फायनल आहे, तोच टाकतोय आता मी त्याच्या बॅकग्राऊंडला. दिलाय टाकून. ह्याच्यामध्ये अजून एक चुकलंय आपलं, मी सांगतो काय झालंय. हे जे आपण ॲड केलं ना, जे खालनं आपण वरती आणलं होतं, तर ते मी परत थोडं खाली घेऊन जाणार आहे. असं एवढं, जास्त बी नको, एवढं. आणि आपला हा फोटो आहे ना, फोटो, त्याला पण थोडं खाली खाली घेऊन थोडीशी साईज वाढवणार आहे त्याची. आता आपण डायरेक्ट इथं प्ले करून बघू कसं दिसतंय. तर मी प्ले करतोय पहिल्यापासून. हे बघा इथं तर तुम्ही बघितलं पूर्ण व्हिडिओ तुमच्या समोर केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये जास्त आपण की फ्रेमच ॲड केलेले आहे. ट्रान्झिशन इफेक्ट पण इथं बघा, ट्रेंडिंगमध्ये एवढे इफेक्ट आहेत. झूममध्ये सर्व झूम आउटचे भेटतील तुम्हाला इथं वेगवेगळे. स्लाईडमध्ये स्लाईडवाले आहेत, ब्लरमध्ये ब्लरवाले आहेत, स्प्लिटचे पण आहेत इथं काय.
लाईटवाले पण बघायला भेटतील तुम्हाला ट्रान्झिशनमध्ये, पण ही लाईट वेगळी आहे. म्हणजे तसे जे आपण जे लावलेत ते इथून बी लावू शकतो, इथून बी लावू शकतो. पण इथून लावलं की तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावर लावू शकता आणि इथून तुम्ही एक्स्ट्रा असं लावू शकता जसं मी ते लावले तसं. आणि बाकी सर्व तुमच्यासमोर एक केलेले. आता याला सेव्ह करून दाखवतो तुम्हाला मी. हे बॅकग्राऊंड लावले आपण. इथून थोडी ऑपेसिटी कमी करू आणि अजून एक बॅकग्राऊंड ॲड करू त्याच्या मागं. मी अजून एक बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे त्याच्या मागं. ह्याची पण थोडी ऑपेसिटी कमी करू. तर माझं झालेलं आहे सर्व. आता याला मी एक्सपोर्ट करून दाखवतो तुम्हाला. अगदी एक्सपोर्टमध्ये गेलो, इथं हायर सेटिंग आहे, डेस्कटॉपला सेव्ह करते, एक्सपोर्ट करते. तर हे एक्सपोर्ट होते. तुम्हाला मी प्रोजेक्ट फाईल पण देतो, त्याच्यामध्येच टाकतो जिथं मी सर्व डाटा सेव्ह केला आहे. तुम्ही जर सर्व डाटा घेतला आणि तिथनं प्रोजेक्ट फाईल जर उघडली, बाय चान्स समजा झालंच सर्व दिसलं तुम्हाला, तर तुमचं काम सोपं होणार आहे. कारण मी PhD दिलेली आहे. तुम्हाला फक्त त्या नंबरला ती PNG सेव्ह करायची किंवा मग डायरेक्ट ड्रॅग करायची इकडून किंवा चेंज बी करू शकता. तर आता आपले एक्सपोर्ट होते. थोड्याच वेळात मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. एकदा सक्सेसफुल झालेलं आहे. हायलाईट नको आहे आपल्याला, डिलीट करतो. आता मी स्क्रीनवर आलो आहे. आता इथं व्हिडिओ आपला प्ले करतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि इथं तुम्ही जो बघता इथं इफेक्ट आपण ॲड केलेला आहे हा वाला. तर हा कोणता इफेक्ट आहे ना, त्याचं नाव सांगतो मी. कलर डिसोर्सचा कोणता तरी इफेक्ट आहे, तो आपण ॲड केलेला आहे. तोच कॉपी करून आपण खालच्यावर पेस्ट करतो आहे. दोघांवर तोच इफेक्ट ॲड केलेला आहे. म्हणजे जसं आपला फोटोवरचा थोडासा हे होतोय ना, मी तुम्हाला दाखवतो प्ले करून. हे बघा, आता दोन्ही फोटो आपले तसे हे झालेले आहेत. किंवा हाच इफेक्ट मी कॉपी करून इथं वरती बी पेस्ट करू शकतो आणि आपल्याला बी पेस्ट करू शकतो. असं म्हणजे सर्वांना पेस्ट केलं. आता बघा, इथं स्टार्टिंगला पण आपण तो इफेक्ट देऊ शकतो. हे बघा इथून. तर सगळं झालं, पण मी आता एक आपली रील पाहिली इंस्टाची, त्यामध्ये समजलं आपण सॉन्ग टाकलं नाही म्हणून एक गोष्ट राहिली. तर तो स्टार्टिंगला आपण शेक इफेक्ट दिलेला आहे ना, शेकवाला, तर तो आपल्याला इफेक्टमध्ये सर्च करून घ्यायचा आहे. शेक सर्च केलं ना तुम्ही, तर तुम्हाला इथं इफेक्ट भेटेल स्टार्टिंगला. हे बघा, तर तो आपण इथं स्टार्टिंगला ॲड केलेला आहे. जसं तुमचं सगळ्यात वरती घेऊन यायचं आहे तुम्हाला, इथं वरती तसं ॲड करून घ्यायचं जेवढं लागेल तेवढं. आता स्टार्टिंगला बघा कसं होतंय. हे बघा, असं काय आपण शेक इफेक्ट टाकला होता त्या रीलमध्ये स्टार्टिंगला, तोच राहिला होता. तो मी आता इथं टाकलेला आहे. आपला व्हिडिओ सगळा झालेला आहे आता.